आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि पालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषा संवर्धनासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई. तुळजाभवानी मंदिरातही ड्रेस कोड लागू करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे मागणी. हिंदू धर्म आणि हिंदूंच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी मंदिरांचं पावित्र्य जपण्याची गरज. महासंघाची भूमिका. सोलापूरच्या नाटकोट मैदानामध्ये माघ वारीतील माऊलींच्या अश्वाचं गोल रिंगण. अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी युवक आणि महिलांसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर भर दिवसा तरुणीची हत्या. महिला पैशाचा तगादा लावत असल्यामुळे हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. मुंबईच्या वांद्रे रेल्वे टर्मिनसवर महिलेवर अत्याचार. लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यामध्ये घडली घटना. आरोपीला अटक. महिला तिच्या जावयासह हरिद्वारहून मुंबईला आली होती. शिर्डीमध्ये चाकू हल्ल्याच्या 3 घटनांमध्ये दोघांची हत्या. हल्ला झालेल्या तिघांमध्ये 2 साई संस्थांचे कर्मचारी. तिन्ही घटनांमध्ये हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट. पहाटे ड्युटीला जात असताना अज्ञातांकडून चाकू हल्ला. शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी 1 संशयित पोलिसांच्या ताब्यात. इतर आरोपींचा शोध सुरू. भंडाऱ्यात खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग. 1 फेब्रुवारीची घटना. चालकाविरोधात गुन्हा दाखल. आरोपी फरार. 28 लाख बक्षीस असलेल्या 4 जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांकडे आत्मसमर्पण. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा. विधवा महिलेला लग्नाच्या जाळ्यात अडकवून आरोपी महिलेचे दागिने आणि 17 लाख घेऊन फरार. आरोपी विरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.